मी दोनच गतिमान सरकारची उदाहरणं देतो. 6 वर्ष झाले हा नांदेड परभणी रस्ता चालू आहे. गतिमान सरकार म्हणतात तुम्हाला. आशेगाव ते हयातनगरचा सरकारचा रस्ता या 5 वर्षात 2दा दुरुस्त झाला. काय रस्त्याची अवस्था आहे. काल गेलो, पाऊस पडला तर मोटरसायकल जाऊ शकत नाही. नद्याने बंधारे केले. 50-50 लाखाचे एस्टिमेट असलेले बंधारे सुप्रमा हा मंत्रालयातला लय लाडका शब्द आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता 50 लाखाचे बंधारे 1.25 कोटीला गेले. विजेचे खांब पाहिजे असतील तर 30,000-40,000 रुपये खांबाला द्यावं लागले. ट्रान्सफॉर्मर पाहिजे असतील तर 40,000, 50,000, लाख रुपयापर्यंत ट्रान्सफरला द्यावं लागले. मुंबईच्या मंत्रिमंडळाची गरजच नाही. इथं एक बारीक मंत्रिमंडळ स्थापन झालं. एक मंत्री तहसीलला बसत होता, एक मंत्री पंचायत समितीत बसत होता, एक पोलीस स्टेशनला बसत होता. BNCला ठिकठिकाणी अनेक मंत्री होते. त्या सगळ्याचं जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल, हा जिल्हा कधी खूप चांगला होता. आज भयमुक्त जिल्हा झालेला आहे. भ्रष्टाचार युक्त जिल्हा झाला आहे. भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना मोदीजी बोलले होते. पण आज कुठलंही काम फुकट होत नाही. गरीबाचं रॅशन कार्ड, पिवळं कार्ड काढायला सुद्धा 800 ते 1000 रुपये लागायला लागले.